आकाशवाणी नागपूर समृद्ध शनिवारी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. 1997 साली मानेवाडा रिंग रोड आपण पालकमंत्री असताना बांधला होता. तो आजही खड्डेविरहित आहे. नागपूर हे एकमेव शहर आहे जिथे 24/7 पाणी पुरवठा होतो, असं मत वरिष्ठ भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपूर महानगरपालिकेतील भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित अमरनगर मानेवाडा येथे प्रचार सभेत व्यक्त केलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आज पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी पक्षाचा जाहीरनामा 7 संकल्प पुन्हा सुरुवात या घोषवाक्याखाली जाहीर केला. या घोषणेमध्ये शहराच्या मूलभूत प्रश्नांवर रोडमॅप मांडण्यात आला आहे. रोजच्या पाणीपुरवठ्यापासून ते रस्ते, आरोग्य, शिक्षण आणि पारदर्शक विकास आराखड्यापर्यंत नागरिकांच्या अपेक्षांना न्याय देणारे आश्वासन यामध्ये देण्यात आले आहे. भारतीय जनता पक्ष स्वतःला पार्टी विथ डिफरन्स म्हणते, पण वस्तुस्थिती तशी नाही. बदलापूरमध्ये लहान मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीला भाजपानं स्वीकृत नगरसेवक करून विकृतीचा कळस गाठला आहे, असा घणाघाती हल्लाबोल करत भाजपाचा बेटी बचाव बेटी पढाव हा पोकळ नारा असून खरे तर भाजपापासून बेटी बचाव असं चित्र आहे, असं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे. भारतीय जनता पार्टी नागपूर महानगरच्या वतीनं भविष्यातील नागपूर, विकसित नागपूर या संकल्पनेवर उद्या केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची प्रकट मुलाखत आयोजित करण्यात आली आहे. चना पोहा विथ नितीनजी या कार्यक्रमात सुप्रसिद्ध अभिनेत्री गिरिजा गोडबोले गडकरी यांच्याशी संवाद साधतील. सायंकाळी 7 वाजता सक्करदरा येथील NIT बगीचात हा कार्यक्रम होईल. क्रिकेट. भारतीय क्रिकेट संघासमोर न्यूझीलंड विरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात विजयासाठी 301 धावांचं लक्ष्य आहे. वडोदरा इथं सुरू या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर न्यूझीलंड संघानं 50 षटकांत 8 बाद 300 धावा केल्या. शेवटचं वृत्त हाती येईपर्यंत भारताच्या 40 षटकांत 3 बाद 235 धावा झाल्या होत्या. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र उद्या सकाळी 10:58 प्रसारित होईल. नमस्कार.